अस्तित्वाची जाणीव करून देणारा गुरु असतो। कोणालाही गुरु म्हणू नका आणि कोणाच्याही पायावर डोकं ठेवू नका। आज ज्यांचा आपण अभंग घेतलाय ना ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला जर आपण प्रसंग बघितला तर नाथ बाबांचे गुरु जनार्दन स्वामी, एक दिवस घडलेला प्रसंग, एक मलंग जनार्दन स्वामींच्या भेटी करता येत आहेत आणि त्या मलंगाने जनार्दन स्वामींची भेट घेतली। बरोबर कुत्री आहे आणि खरं सांगू तुम्हाला ती अशी कुत्री होती, त्या कुत्रीच्या अंगावर एकही केस नव्हता। तिला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, एकही केस नाही, जिभेतून लाळ गळते, अशा कुत्रीला आपण काय म्हणतो, खरजुली। इकडे काय म्हणतात, इकडे काय म्हणतात, लाळ गळते, ती वाकडी तिकडी चालते, तिच्या ताकद नाही राहिली, एनर्जी नाही राहिली, अशा कुत्रीला काय म्हणतो आपण, खरजुली कुत्री म्हणतो ना, बरोबर ना। मग बोला की ती कुत्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते बघितलं, बघितल्याच्या नंतर तो मलंग आतमध्ये जातोय, जनार्दन स्वामीचं दर्शन घेतोय। जनार्दन स्वामी हे नाथ बाबांचे गुरु आहेत। पहा बरं, जनार्दन स्वामी नाथ बाबांचे गुरु आहेत आणि दर्शन घेतलं तो मलंग असा पूर्ण वेश बदललेला, भोळा शब्द त्याच प्रकारचं पूर्णपणे वेश धारण केलेला आणि मळालेले कपडे, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, नख वाढलेली, पूर्णपणे कुठेही आखीव रेखीवपणा नाही। आणि अशी व्यक्ती जेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाहतात की माझ्या गुरुचं दर्शन घेते, दर्शन घेतलं आणि जनार्दन स्वामींनी एक कटोरा घेतला आणि नाथ बाबाकडे दिला आणि बाबांना सांगितलं ह्याच्यामध्ये दूध घेऊन या, आम्हाला जेवण करायचं। कशामध्ये, त्या कटोऱ्यामध्ये दूध घेऊन या म्हटले। तो कटोरा घेतला, आता कशाचं दूध आणायचं नेमकं, बाहेर गाय नाही काही नाही, दूध नेमकं कशाचं आणायचं, तर बाहेर ती कोणती कोणती कुत्री होती, हा सागर दादा, कोणती कुत्री होती, खरजुली। ती खरजुली कुत्री बाहेर उभी होती। नाथ बाबांनी विचारलं मी नेमकं कशाचं दूध आणू, स्वामीजींनी सांगितलं ती कुत्री दिसते ना, त्या कुत्रीचं दूध काढू ना। आता म्हणले माझे गुरु पक्के बिघडले, आता ही ह्या कुत्रीचं दूध निघत असतोय म्हणले। ते गेले, कटोरं घेतलं मामा, धार म्हणजे दूध काढायला लागले। जसे दूध काढायला लागले ना, पांढरं शुभ्र दूध त्या कटोऱ्यामध्ये आलं। खरं सांगू तुम्हाला ती कुत्री नव्हती महाराज, ती कामधेनू होती। ती कोण होती, कामधेनू होती। ते घेतलं दूध, स्वामीजींकडे नेऊन दिलं। स्वामीजींनी झोळीतले जे तुकडे होते ना, शिळे तुकडे मधुकरीमध्ये आणलेले, ते तुकडे त्या दुधामध्ये टाकले, बटर फुगल्यासारखे ते फुगले आणि दोघ जण जेवायला लागले। कोण, मलंग आणि जनार्दन स्वामी। आता हे जेव्हा बघितलं ना नाथबाबांनी, अरे 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 म्हटलं, कधी होतं बरं का असं, कधी कधी होतं एखाद्या माणसाला जर एखाद्याने जवळ केलं ना तर कधी कधी असं वाटतं आपल्या गुरुला सुद्धा काही कळत, असं शिष्याला सुद्धा वाटतं कधी, म्हणजे गुरुला आपल्या काही कळत नाही हे शिष्याला कळायला लागतं, म्हणजे गुरुच्या पुढे जातो शिष्य कधी कधी, है की नाही। गुरुची किंमत कळत नसते आणि गुरु कधी अंदाज देत नसतो महाराज। ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचा अंदाज दिला नाही म्हणून तर 750 728 29 वर्ष झाले, आजही त्या ज्ञानेश्वरीची मिरवणूक निघते महाराज। खरं सांगू का, पेपर आपल्याला मिळतो, सकाळचा पेपर आपण संध्याकाळी कशा करता वापरतो, चूल पेटवण्याकरता किंवा बाळाची शी पुसण्याकरता। का, अरे पेपर पैसे देऊन घेतलाय ना, ज्ञानेश्वरी पैसे देऊन घेतली नाही, ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली नाही। पेपर घेतलाय तो कळालाय, कळाला की अस्तित्व संपतं। म्हणून लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व, तुमचा स्वभाव यांना कळू देऊ नका, तुम्ही झिरो झाल्याशिवाय राहणार नाही। आपण जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत आपलं अस्तित्व असतं, ज्या दिवशी आपण कळालो त्या दिवशी आपण झिरो असतो, आपली किंमत झालेली असते, आपला विषय थांबलेला असतो।
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर म्हटले माझे गुरु आता पक्की बिघडले. त्यांचं ते जेवण करताना बघितलं, दोघे जण जेवतायत, आनंदाने जेवतायत, एक एक घास घेतायत, चर्चा करतायत. मत चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम, भगवंताविषयी चर्चा करतायत. आणि जेवण झाल्याच्या नंतर ते कटोरं घेतलं आणि नाथ बाबाकडे स्वामीजींनी दिलं. जनार्दन स्वामीजींनी नाथाला सांगितलं, नाथा हे जरा गंगेवर जाऊन धुवून आणा. ज्या वेळेस ते कटोरं घेतलं आणि गंगेवर गेले, ते कटोरं बघितलं नाथ बाबांनी. आणि बघितल्याच्या नंतर त्यांना वाटलं हे एवढं आवडीनं खाल्लंय, एवढं आवडीनं खाल्लं दोघांना, मग याची नेमकं चव कशी आहे ते तरी बघू, आहे की नाही. कधी कधी चव घेण्याचा प्रयत्न करतो माणूस, आहे की नाही. प्रत्येकाची चव, ह्याची चव त्याची चव, घेण्याचा प्रयत्न करतो माणूस, आहे की नाही. वेगवेगळी चव घेण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. त्याप्रमाणे माझ्या नाथ बाबानं जेव्हा त्या कटोऱ्यामधला एक शीत राहिलेला होता, एक शीत, आणि तो शीत घेतला आणि जसा जिभेवर नाथ बाबांच्या पडला, जसा जिभेवर पडला तसं हे जग नाही तर जग नो हे अवघा जनार्दन दिसायला लागला. तर नवे नवे प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी दिसायला लागले. लोके अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. व्होल्टेज कमी पडतंय का? चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. अवघेची त्रैलोक्य, संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने दिसायला लागलं, आनंदाची अनुभूती आली. ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज कदाचित ह्या अनुभवामुळे, आणि तुम्हाला खरं सांगू, अनुभव सामान्य नव्हता. तो जो मलंग होता तो मलंग नव्हता, तर ते साक्षात दत्तात्रय भगवान होते. आणि ती खरजुली कुत्री नसून ती कामधेनू होती. कामधेनू आणि भगवान दत्तात्रय रोज स्वामीजींच्या बरोबर जेवण्याकरता असायचे. आणि हे रोज नाथ बाबा बघत होते. तरी सुद्धा नाथ बाबांना तो मलंग वाटत होता, दत्तात्रय भगवान वाटत नव्हते. आणि ती कुत्री वाटत नव्हती, ती कामधेनू वाटत नव्हती. कुठपर्यंत माहितीये का? जोपर्यंत गुरुच्या मनात येत नाही की शिष्यावर कृपा करायची, गुरुच्या मनात ज्या दिवशी आलं की माझ्या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे आणि आज माझ्या शिष्यावर कृपा करायची, जनार्दन स्वामींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजावर त्या कटोऱ्याच्या रूपानं कृपा केली. आणि या अस्तित्वाची जाणीव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झाली. आणि ती जाणीव झाल्याच्या नंतर जेव्हा माझे नाथ बाबा भगवान शंकराची उपासना करत असताना, भगवान शंकराची पूजा करत असताना, त्या शंकराबद्दल काही जाणवलं की हे भगवान शंकर नेमका आहेत कसे, यांचा स्वभाव कसा आहे, हे दिसायला कसे आहेत आणि यांचं अस्तित्व कसं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती.
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोध का. वा, सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. शिव भोळा चक्रवर्ती. आता भोळा शब्द आपल्या समोर उभा राहिला की मी तुम्हाला सांगितलं, आपण सहजच एखाद्याला ते काय ते मंडपामध्ये एखादा माणूस येतो, सकाळीच येतो, तो झाडतो, सगळ्या चटया उचलतो, मंदिराची पूजा करतो, खडकेश्वराची पूजा करतो, इथं सगळी देखरेख करतो, सकाळीच येतो थेट संध्याकाळी जातो. सगळे झोपल्याच्या नंतर तो झोपतो आणि सगळे उठायच्या आत उठतो, सेवेला सुरुवात करतो. मग कधी कधी त्या माणसाचं जर नाव चर्चेमध्ये निघालं, 4 माणसांमध्ये निघालं, तर आपण काय म्हणतो, अहो तो राम भाऊ ते भोळा येते त्याच्याकडे नाही दिला, त्याचं काय होय सागर दादा, त्याचं काय घेऊन बसले तुम्ही, भोळा माणूस आहे. असं एक पोरगा होता मुलगा, त्याने काय केलं, एक पाटी घेतली, त्या पाटीवरती लिहिलं मी मुका आणि बहिरा आहे जन्मताच, मला मदत करावी. अशी ती पाठी गळ्यामध्ये घेतली आणि तो बाजारामध्ये गेला. 8वीचा मुलगा होता संदीप महाराज, 8वीचा मुलगा होता तो, है की नाही. तो गेला कुठे गेला, बाजारामध्ये गेला आणि मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे असं पाठीवर लिहिलं. मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे, मला मदत करावी. आता असाच एक सांग काम्या त्याच्या बायकोनं त्याला बाजारला पाठवलं. इथला नव्हता, महाजनवाडीचा नव्हता. महाजनवाडीचे खूप हुशार माणसं आहेत, चांगल्याला वाटं लावलंय त्यांनी. काही सामान्य होय आपा, सामान्य महाजनवाडी हुशार आहे. महाजनवाडीतला नव्हता, दुसरी काढला होता. तिकडे गेल्यावर ही काढले सांगू, दुसरं आणायचं. 200 रुपये दिले आणि त्याला सांगितलं जा बाजार करून आणा. काय सांगितलं, बाजार करून आणा. आता तो म्हटला मी बाजारला जातो, पण बाजारावरून काय काय आणू आणि तुला काय काय आणू, अजून काय काय घेऊन येऊ. तिने सांगितलं फक्त घेऊन येऊ नका. 5G तुम्ही काहीही आणा, तुम्ही फक्त घेऊन येऊ नका. बाजारातून काहीही घेऊन या, फक्त तुम्ही नाही. बरं ठीक, सावध राहा, सावध राहा. एवढं हलक्यात कीर्तन घेऊ नका. माझं 9033 ओव्या पाठ केलेले आहेत. फक्त तुम्हाला ओव्या सांगायला वेळ नाही मला, मी त्याचा अर्थ सांगतोय फक्त. वेळ नाही माझ्याकडे एवढा तुम्हाला ओव्या सांगायला. तुम्ही जर म्हटले आखी ज्ञानेश्वरी सांगायची तर ज्ञानेश्वरी सांगतो. पण तुम्हाला काय झालंय माहिती आहे का, जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने, ज्याला जे आवडत नाही ते सांगायचं कशाला. पण इथं ज्ञानेश्वरी ऐकणारे माणसं आहेत महाराज, म्हणून तर ज्ञानेश्वरी सांगायला आनंद वाटतो आणि ज्ञानेश्वरी ऐकायलाही आनंद वाटतो. त्याला पाठवलं आणि त्याने नेमकं त्या मुलाला बघितलं, पण त्या मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे आणि मला मदत करावी असं वाक्य त्याने वाचलं. अरे 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 अरे, किती लहान मुलगा आहे हा. अच्छा, हा जवळच पेटलं. मग मी म्हटलं एवढा उत्साह कस काय मामा. ऐका, त्याने ते बघितल्याच्या नंतर अरे अरे अरे, त्याला वाटलं एवढा छोटासा मुलगा, ह्याला आपण मदत करायला पाहिजे भाई, आहे की नाही, ह्याला आपण मदत करायला पाहिजे. मग त्याने त्याला जवळ बोलवलं आणि त्याला जवळ बोलून त्याच्या कानात विचारलं, का रे बाळा, तुला कधीपासून ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही, तू बहिरा आणि मुका कधीपासून आहे. त्याच्या लक्षात आलं मुलाच्या की ह्याच्या गोळ्या संपल्यात. हा मला विचारतोय तू मुका आणि बहिरा कधीपासून आहे. आता सांगायला बोलता तर आलं पाहिजे ना, बहिरा ऐकायला तर आलं पाहिजे ना. तो ऐकतोय, त्याच्या लक्षात आलं, कारण तो काही मुका बहिरा नव्हता. मग याच्या ते लक्षात आलं मी बहिरा आणि तो म्हणतो बाळा मला सांग ना, तू कधीपासून मुका आणि बहिरा आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी त्याला थोडंसं बाजूला घेतलं आणि त्या मुलानं त्याला सांगितलं की अरे मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे,
मला ऐकूही येत नाही आणि मला बोलताही येत नाही. अरे 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 तुझ्यावर किती वाईट वेळ आली रे बाळा. हे घे, माझ्या पत्नीनं मला 200 रुपये दिलेले आहेत बाजाराकरता. ते 200च्या 200 रुपये त्या मुलाला देऊन टाकले त्याने आणि उड्या मारीत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोने विचारलं, आणला का बाजार? ते म्हणले, बाजार नाही आणला, आज मी परोपकार केलाय, आज मी पुण्य केलंय. काय पुण्य केलं? अरे एक 7वी 8वीतला मुलगा आणि त्या मुलाने बाजारामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी होती. त्या पाटीवरती लिहिलेलं होतं, मी जन्मतः मुका आणि बहिरा आहे आणि मला मदत करावी. त्या बायकोने ऐकलं. बायकोला माहिती होतं है की नाही, आपल्या मालकाचं अस्तित्व एखाद्या वेळेस देवाला नाही अंदाज यायचा, पण पत्नी लय लवकर येतो है की नाही. खरं अस्तित्व काय असतं, खरी ताकद काय असते ते इकडे विचारा. तिला माहिती होतं. तिने त्याला जवळ घेतलं. का हो, तो जन्मतः मुका आणि बहिरा आहे हे तुम्हाला कसं माहिती? तो म्हणला, मूर्ख आहेस का, तुझाच पती आहे मी, असं काय म्हणजे सांगावांगी थोडंच मी. नाही नाही नाही. मग त्याला विचारलं, त्याला वडापाव खाऊ घातला मी अगोदर. त्याला मी विचारलं, बाळा तू मला सांग, तुला केव्हापासून तू मुका आणि तू बहिरा आहे? त्या मुलानं स्वतःच्या मुखानं तोंडानं सांगितलं, सागर दादा, की मुका आहे आणि बहिरा आहे, जन्मताच आहे. लागली लिंक, करंट लागतोय तुम्हाला. तो का म्हणे भोळा, इतका पण भोळा असू नये माणसाने, आहे की नाही. मग भोळा शब्दाची व्याख्या आपल्या समोर जर ही असेल तर भगवान शंकराला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज का भोळ म्हटले असतील? विठाला विठाला आज कोणी कोणाला भोळ म्हणायला तयार नाही महाराज. आणि दुसरं सांगतो, जगाचा नियंता असणारा आणि भगवान शंकर हे खऱ्या अर्थानं काळ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते असणारे भगवान शंकर आहेत. पृथ्वीचं अस्तित्व, लय आणि स्थिती, पृथ्वी जन्माला येते, पृथ्वीचं पोषण करणारे भगवान विष्णू आहेत आणि पृथ्वीला, या सृष्टीला नष्ट करणारे भगवान शंकर आहेत. हे काम ज्यांच्याकडे आहे. आता भोळे म्हणणारे सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराज सामान्य नाही. अस्तित्वाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज भगवान शंकराला, आशुतोष भगवान शंकराला भोळ म्हणतायत. भोळ का म्हणत असतील? खरं सांगू तुम्हाला, भगवान शंकराचा पेहराव कसा आहे? भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर. बरोबर, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. मग असे असणारे भगवान शंकर ते हे लावत नव्हते काय, पॉन्ड्स, हमाम, ते काय ते प्रकार असतील ना. मी पावडर लावत नाही, त्यामुळे मला काही ते पावडरचे नावं जास्त माहिती नाही आहेत. पावडर लावून लावून सगळ्या स्किन खराब झाल्या महाराज, लोकांच्या सगळ्या स्किन खराब झाल्या. होती ती स्किन. आता मला सांगा, लहानपणी एखाद्या मुलाची स्किन जशी दिसते तशी ती तारुण्यात किंवा म्हातारपणी दिसते का? नाही ना. लहानपणापासूनच त्याला ते सवय लावली जाते त्या पावडरची. तसं भगवान शंकर पावडर कशाची लावत होते माहिती का? अंगाला मेलेल्या माणसाचा भस्म, चितेची राख. हा, कशामुळे माहितीये का? कशामुळे माहितीये का? एक ना एक दिवस प्रत्येकाला तिथंच जायचे. दिन 4 घडी का जीना दुनिया है मिसाफिर खाना, कहीं लाख करोड़ो आए, कहीं कोटि खत्म कराए, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर
बाहेर खाना. जो इथं आलाय ना त्याला प्रत्येकाला जायचंय महाराज. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा, बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. अरे काया नगर का सौदागर. खरं सांगू तुम्हाला, बहन कहे भाई मेरा है. अरे भाई कहे बहन मेरी है. ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. अरे काया नगर का सौदागर. याच्या पुढे जाऊन सांगू का, याच्या पुढे जाऊन सांगू का, सगळं जग ज्यांची सेवा करते ना सध्या, जेवढी बहिणीची आणि आईची काळजी नाही तेवढी आज मेवणीची काळजी. ससुरा कहे जवई मेरा है. क्या बात. अरे सास कहे जवई मेरा है. ना सास का ना ससुरे का, ये तो लड़की देने का नाता है. काया नगर का सौदागर. मग नेमकं या जगामध्ये शिल्लक आहे तरी काय? हे सगळं जाणार आहे, हे सगळं सोडायचंय, आपल्याला तिथं जायचंय. मग नेमकं शिल्लक आहे काय? तेव्हा कबीरदास महाराज सांगतात, कबीर कहे कमाल मेरा है. मला सुद्धा एक मुलगा आहे, माझा सुद्धा प्रपंच आहे, पण ज्ञानोबराय सांगतात ना, अरे सावली सरीशीची असे स्त्रियेचे तेतुले लोलुपे नाही, असे हे नेनिजे जैसे. ज्ञानोबराय सांगतात, स्त्रीवर किती प्रेम आहे, पत्नीवर किती प्रेम आहे. आपल्या सावलीवर आपलं जेवढं प्रेम असतं तेवढं त्या पत्नीवर प्रेम करा. ती सावली सोडताही येत नाही आणि तिचं अस्तित्वही तेवढं नसतं, म्हणून तेवढं प्रेम करा. शेवटी आपल्याला तिथं जायचंय. कुठं? जिथं भगवान शंकर कायम वास्तव्य करतात. काया नगर का. कबीरदास महाराजांना विचारलं, तुम्हालाही प्रपंच आहे, तुम्हालाही मुलगा आहे, तुम्हालाही पत्नी आहे, आम्हाला सांगा, तुमच्याबद्दल सांगा. तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात, कबीर कहे कमाल मेरा है. कमाल कहे कबीर मेरा है. पण ना कमाल कबीर का ना कबीर कमाल का, ये तो हरि भजन गाने का नाता है. अरे काया नगर का सौदागर. जिथून आलोय ना तिथं आपल्याला एक दिवस जायचंय, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराला माहिती आहे की प्रत्येकाला इथंच यायचंय ना. मग मी सगळ्यांना आडवं जाण्याकरता, सगळ्यांचं स्वागत करण्याकरता, आगतम सुस्वागतम. कोणाचं? राम नाम, राम नाम. आगतम सुस्वागतम. भगवान शंकर आपल्या स्वागताकरता स्मशान भूमीमध्ये हजर आहेत, तिथेच राहतात. आणि अंगाला काय लावतात? चिता भस्म, मेलेल्या माणसाची राख लावतात. आणि राख आणून द्यायला कोण होता? भस्मासूर. त्या भस्मासुरानं काय केलं? एक दिवस रोज राख आणून द्यायचा, रोज चिता भस्म आणून द्यायचा. पण आपा महाराज एक दिवस त्याला टेन्शन, माणूसच मेला नाही, कोरोना नाही, स्वाईन फ्लू नाही, साथच नाही.
आहे की नाही, कुठली साथ नाही. मग तो टेन्शन मध्ये आला, त्याचा चेहरा उतरला. जसे तुमचे उतरलेत ना, अशीच ना. नाही तुम्ही तर बाबा गुलाबाच्या फुलासारखे टकमक 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 पाहताय असे. त्याचा चेहरा खिन्न झाला आणि भगवान शंकराने विचारलं, का रे बाबा का नाराज झालायस? त्याने सांगितलं, आज एकही मनुष्य मेला नाही, आज काहीच मेलं नाही. आज मी राग कुठून आणू, आज चिताभस्म आणू कुठून? भगवान शंकर भोळे होते ना हो. कसे होते? उद्या म्हणून नाही महाराजाचा ना भंगाची गाठच नव्हती. एकाच शब्दावर भगवान शंकर कसे होते? भोळे. अभंग काय आज आपला? शिव भोळा. हे विसरू नका. काही लक्षात नाही राहिलं तरी माता माऊली भोळा, भोळा शब्द विसरायचा नाही. वरदान दिलं कुणाला? कुणाला? भस्मासुराला. भस्मासुराला वरदान दिलं. कुणी? जागी येत ना तुम्ही? भस्मासुराला वरदान दिलं, जा म्हटलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो मृत्यू पावेल आणि त्याच्या चितेचा भस्म मला घेऊन ये, त्याच्या चितेची राख मला घेऊन ये, त्याच्या शरीराची झालेली राख मला घेऊन ये. असं बरेच दिवस चाललं महाराज, बरेच दिवस चाललं. पण त्याच्या मनामध्ये विकल्प आला. कोणाच्या? तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्ञानोबरायांनी त्याचा उल्लेख केला ना. लय आनंद आहे ज्ञानेश्वरीत, पण तुम्ही मला साथच द्या ना. तुवा संग्रामी हर जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडीला. मामा ज्ञानेश्वरी वाचले मजाच वेगळी, ज्ञानेश्वरीची मजा वेगळी. नाद नाही करायचा. तुम्हाला खरं सांगू का, असं माणसाला काय वाटतं, प्रत्येकाला काय वाटतं, काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी करतात हे लोक, काय आहे ज्ञानेश्वरी मध्ये नेमकं? आपण जसं एखाद्या माणसाला म्हणतो ना, अरे बाबा नको पिऊ नको पिऊ, काय ते पिण्यात मजा आहे, तुला 1000 वेळा सांगितलं तू पिल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार महाराज. ते पिल्यानंतरच कळन त्याच्यात मजा काय असते, त्याच्यात आनंद काय असतो. तुमच्या जवळचं उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला कळते. तशी ती नशा आहे महाराज. ज्ञानेश्वरीची एक नशा आहे. त्या नशेमध्ये मनुष्य असा आनंदी असतो. आणि खरं सांगू का, ज्ञानोबा सांगतात, माझ्या ज्ञानेश्वरीकडे या, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. काय विषयातले भोग आणि ह्या भोगाचा आनंद घेत बसलात. ज्ञानोबा सांगतात, तुम्ही ज्या इंद्रियाच्या माध्यमातून आनंदाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करताय ना, ऐका ऐका, ते इंद्रिय बाजूला ठेवून, ते इंद्रिय बाजूला ठेवून तुम्हाला डायरेक्ट ब्रह्मतत्वाचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ही ज्ञानोबरायांची भूमिका आहे महाराज. तरी मी काय भस्मासूर आहे का? ज्या भीष्माचार्य द्रोणाचार्यांनी मला धनुष्य कसा चालवायचा ते शिकवलं तात्या महाराज, आणि त्या भीष्माचार्य द्रोणाचार्यावर मी बाण चालवायला देवा तुम्हाला सांगतोयस? काय ज्ञान सांगतो राव मला तू? पाप करायचं सांगतो. म्हटलं मी तुला ज्ञान सांगतो, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ म्हटले ना. तुला ज्ञान आणि विज्ञान देऊ. काय ज्ञान सांगतो? ज्यांनी मला शिकवलं त्यांच्यावर तुम्हाला बाण चालवायला लावतो? नाही नाही नाही. तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. असा असणारा तो प्रसंग. त्या भस्मासुराच्या मनामध्ये एक कल्पना आली, अरे जर आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवतोय तो व्यक्ती मृत्यू पावतोय, मेल्यानंतर त्याची चिता आपण भगवान शंकराला आणून देतोय, ह्याच्यापेक्षा जर आपण भगवान शंकराच्या डोक्यावरच जर हात ठेवला, भगवान शंकरच जर नष्ट झाले तर पार्वती सारखी आपल्याला पत्नी म्हणून मिळेल. बघा काय डोकं चालवलं त्याने. कधी कधी असं चालवतात बरं का डोकं काही काही माणसं. असं डोकं चालवू नका. ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी सांगतात ना, मग तरी मी काय भस्मासूर उदाहरण दिलं ना, तिथं टोम नाही महाराज तो. कधी कधी एखादा कलंक लागला तर 4-4 पिढ्या पुसत नाही. जर सोयरीक आली तर ते जर म्हणले ना, त्या अमुक अमुक पाटलाच्या घरी पोरगी द्यायची, त्यांच्या घरी पोरगी द्यायची होय तुम्हाला, द्या तुम्हाला द्यायची असली. अरे झालं काय तुम्हाला माहितीये का त्यांची पोरगी काय झालं? पोरीला पाठीमाग पेपरला गेली, ती आलीच नाही.
तिकडंच होती म्हणले 15 दिवस कुठंतरी. मग हा कलंक लागलेला असतो आणि हा कलंक पिढ्यानपिढ्या पुसत नाही महाराज. त्या भस्मासुराला कलंक लागला, ज्ञानेश्वरीमध्ये टोमणा हाणला ज्ञानोबरायांनी. तसं जीवन जगताना सावधान रीतीने जगा. एक पाऊल एक क्षण कसा येईल आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला सावध राहायचे महाराज. आणि ठरवलं म्हणले आज भगवान शंकराला संपू, आपलं कामच संपून जाईल, टेन्शन नाही राहणार, आहे की नाही. ठरवलं भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा असं ठरवल्याच्या नंतर भगवान शंकराच्या समोर गेले आणि भगवान शंकराला म्हटले, हे बघा आता मी पूर्णपणे थकलोय, तुमची सेवा करून करून मी पूर्णपणे थकलोय. आता मी तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्हीच भस्म झाले म्हणजे माझे कामच संपून जाईल. भगवान शंकराने थोडा विचार केला, हा जर व्यक्ती याची बुद्धी जर बदलली आणि ह्याने जर डोक्यावर माझा हात ठेवला तर मी त्याला वरदान दिलेलंच आहे ना. अरे हा आशीर्वाद मीच दिलेला आहे त्याला. आणि तो एखादा पहिलवान असतो, पहिलवान तो शिष्याला सगळे डाव शिकवतो पण एक शिकवत नसतो. त्याला माहिती असतं हा कोणत्या हंगामात मला हात देईन सांगता येत नाही. एखाद्या आखाड्यामध्ये जर त्याने हात दिला आणि तो जर सापडला, म्हणून गुरु कधीही एक डाव जवळ ठेवत असतात. भगवान शंकराने विचार केला आणि भगवान शंकर पळायला लागले महाराज. त्या भस्मासुराला घाबरले, पळायला लागले. भस्मासूर मागे आणि भगवान शंकर पुढे, भस्मासूर मागे आणि भगवान शंकर पुढे. पळता 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 ही बातमी भगवान विष्णूला कळाली. कारण भगवान शंकर आणि विष्णू हे एकमेकाचे आराध्य दैवत आहेत. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, म्हणजे भगवान विष्णू. आणि काळजी पडली भगवान विष्णूला, आता काय करायचा. हात जर भस्मासूर माझ्या शंकराच्या डोक्यावर जर याने हात ठेवला तर माझे भगवान शंकर, माझे आराध्य दैवत, हे भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या भगवान विष्णूने ठरवलं आणि एक सुंदर स्त्रीचं मोहिनी रूप धारण केलं. सुंदर स्त्रीचं अशी मस्त मेकअप केला. वॉशिंग पावडर निरमा, निरमा सुपर निरमा, सबकी पसंद निरमा, है की नाही. वॉशिंग पावडर कपडे बिपडे धुवून मस्त पैकी सबकी अलग, आपकी झलक सबकी अलग, है की नाही. त्याप्रमाणे सगळे आता ओठाला लाली लावली, डोळ्याला काजळ लावलं, अशी नटून खटून मोहिनी रूप धारण करून ती आली. मग काय करायचं म्हटले, माझ्या बरोबर तुला जर लग्न करायचं असेल तर माझी एक अट आहे. ते भगवान शंकर गेले निघून पुढे. काय अट आहे तुमची. मी जसं नाचेल तसं तुम्हाला माझ्यासारखं नाचावं लागेल, है की नाही. कुणी सांगितलं, भगवान विष्णूनं. आणि ज्ञानोबराय सांगतात, हाय जरा थोडस खालचीच भाषा. ज्ञानोबराय ग्रेटच आहेत महाराज. कुठलाच विषय त्यांनी ठेवला नाही असा की ज्ञानेश्वरीमध्ये मांडायचा. सगळे विषय त्यांनी मांडलेले आहेत. आणि ठीक आहे म्हटले, काय अडचण नाही. मग समोर आले, एकमेकाच्या समोरासमोर आले आणि भगवान विष्णूनं म्हणजे त्या मोहिनीनं कमरेवर हात ठेवले आणि भगवान विष्णू नाचायला लागले. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, है की नाही. जसे जसे हात वरती वरती घ्यायला लागले मग ते, मग असे हात ठेवले, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, नाचायला लागले ना. मोहिनीचं रूप धारण करून नाचायला लागले. हळूहळू हळूहळू अहो असा ताल रंगला त्यांचा, असा ताल रंगला आणि त्या नाचण्यामध्ये दोघेही एवढे गुंग झाले. खरं सांगू तुम्हाला, दोघाचा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंगे, रंगे रंगला श्रीरंगे, अवघा रंग एक झाला. दोघाचाही रंग एक झाला. थोडा 2 पॉइंट इको द्या मला सिस्टीममध्ये, 2 पॉइंट इको द्या. दोघांचा रंग एक झाला, जीव एक झाला आणि नाचता 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 नाचता
त्या मोहिनीनं आपले हात डोक्यावर ठेवले आणि ह्याच्या सुद्धा लक्षात आलं नाही भस्मासुराच्या. त्या भस्मासुरानं सुद्धा आपले हात डोक्यावर ठेवले. मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला, वाली प्राण गेला रामबाणी, वाली प्राण गेला राम. मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, वाली प्राण गेला रामबाणी, वाली प्राण गेला मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. त्या मोहिनीच्या नादी लागल्यामुळे भस्मासूर स्वतः भस्म झाला आणि हे वरदान भगवान शंकराने दिलं होतं. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या भगवान शंकराला काय म्हणतात? शिव भोळा